हॅलो हाय नमस्ते शेतकरी ब्रँड चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. तुम्ही कसं आहेत? मी बरं आहे, तुम्ही पण बरं आहे म्हणले मी. चला तर मग आज आमचं रोजचं ड्युटी चालू झाले. काय चालू झालं आहे म्हणून विचारण्याच्या आधी मी सांगून सोडतो तुम्हाला. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. काय करायला लागलाय तुम्ही? मी आलोय बघा माझं ड्युटीवर. आलोय मी. माझं आजचं ड्युटी काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. आजचं ड्युटी माझं काय चालू आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा तुम्हाला मी आज. हे काय पत्रालोकन आलं बघा. त्यांचं काम त्यांना, आमचं काम आम्हाला. चला तर मी सुरुवात करतो व्हिडिओला. माझा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करून घेऊन बघा. आता आमचं माणिकचमन द्राक्षमध्ये आलोय मी. सुपर सोनाकामध्ये कसं असं पान काढून घेतलं ते, हे असलं शेवाळं कसं काढून घेतलं, हे सगळं आज आम्ही काम करायचं चालू आहे माझं. मग ह्याच्यामध्ये आणि एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणलं तर बुरी कशा पाय येते ती. बुरींचं आधी काय करून घ्यायचं ते तुम्हाला सांगणार आहे मी. आमचं हे माणिकचमन फळामध्ये बुरी आलंच नाही. कशा पाय आम्ही काय करून घेतलंय हे तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. कशा पद्धतीने आम्ही सगळं हे करून घेतलं ते तुम्हाला सांगणार आहे मी. आता आधी ह्याच्यात पण असलं औषध लागण्यावानी करून घ्यायचं सगळीकडं. औषध नाही लागलं तर सगळं कुठलं तर रोग येते. ते रोग नाही यायला पाहिजे झालं तर आम्ही सगळं व्यवस्थित आधी वाण सगळं स्वच्छ व्हायला पाहिजे, तरच मग काय पण रोग येत नाहीत. म्हणून स्वच्छ आणि वांज काढून घ्यायचं आधी सगळं. हे बघा असलं डाग कशा पाय पडते ती आणि बोळी कशा पाय येते ती हे सांगणार आहे मी तुम्हाला. त्याला काय करायचं, त्याला औषध काय करायचं, इलाज काय करायचं ते सांगणार आहे तुम्हाला. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करून घेऊन माझा व्हिडिओ बघा. चला तर आत्ता तुम्हाला मेन मुद्द्यावर येतो. ते काय करून घ्यायचं, कशा पद्धतीने बुरी नाही यायला पाहिजे तर आम्ही काय करून घ्यायचं आहे हे सांगतो तुम्हाला मी. बुरी म्हणायचं लय वाईट, ते पण द्राक्षाचा रोग आहे. बुरी आलं तर पण गडाला वाढ होऊ देत नाही आणि पाकळी वाढ होऊ देत नाही आणि दाणा वाढ होऊ देत नाही. ते बुरी म्हणायचं लय वाईट आहे. म्हणून आम्ही आधीच बुरीचं हे करून घ्यायचं. बुरी नाही यायला पाहिजे म्हणून आधीच औषध मारून घ्यायचं. ते आधी आम्ही बुरी नाही यायला पाहिजे झालं तर काय करायचं, सगळं व्यवस्थित आतमधलं वांज काढून घ्यायचं असलं आणि वारा खेळायला पाहिजे. सूर्यप्रकाश त्याला आम्ही द्यायला पाहिजे. सूर्यप्रकाश त्याला घडाला लागलं तर कुठलं पण रोग येत नाही. सूर्यप्रकाश नाही लागेल तर सगळं रोग
सगळं रोग येते ती, म्हणून व्यवस्थित आधी वांज काढून घ्यायचं. सगळं असं सुटसुटीत व्हायला पाहिजे, असं सगळं काढून घ्यायचं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी बुरीला काय औषध मारून घ्यायचं आणि बुरीला घरचं औषध काय करून घ्यायचं हे सांगतो मी. चला तर आता ह्या व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या माझा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे बघा, हे बुरीला आम्ही काय करून घ्यायचं, कुठलं औषध मारून घ्यायचं म्हणून. थँक्यू. ऑल द बेस्ट.